पहिल्याच प्रयत्नात मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघूया। सर्वात आधी पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। त्यासाठी 1 ग्लास पाणी उकळून घ्यायचं आहे। इथे पाण्याचं प्रमाण वाटी किंवा ग्लास याने घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पाण्याला कडकडीत उकळी आली की ज्या ग्लासाने पाणी घेतलं होतं त्याच ग्लासाने किंवा वाटीने तांदळाचं पीठ उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पिठाला रवी किंवा चमचाने ढवळून घ्यायचं आहे। नंतर पिठाला कवर करून 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर पीठ परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पिठामधल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि लागेल तसं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर पिठाचा छोटा मोठा ज्या आपण साईजमध्ये भाकरी करायची आहे त्या साईजचा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावून पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे। यामुळे भाकरी लाटून घेताना त्याच्या कळा तुटणार नाही। तयार पिठाचा गोळा कोरड्या तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने पंजाच्या आकारा इतपत उंडा तयार करून घ्यायचा आहे। कोरपाटावर कोरडं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि कडेकडेनेच ही भाकरी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। भाकरी लाटून घेताना भाकरी एकाच बाजूनी लाटायची, वाटलंच तर अधामधामध्ये पीठ लावून घ्यायचं आणि पातळ अशी भाकरी लाटून घ्यायची। भाकरी लाटून झाल्यानंतर कडेकडेला भेगा पडलेल्या दिसत असेल तर बोटांनी अशा दाबून घ्यायच्या। गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आणि अलगद हाताने भाकरी टाकून घ्यायची आणि लगेच भाकरीच्या वरनं सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं। लावून घेतलेलं पूर्ण पाणी सुकू द्यायचं आणि नंतर भाकरी पलटी करून घ्यायची आणि नंतर गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि मिनिटभर भाकरी भाजून घ्यायची। भाकरी भाजताना ती मधल्या भागी भाजली जाते पण तिच्या कडा भाजल्या जात नाही, म्हणून असं भाकरीला कडेकडेनी सुद्धा भाजून घ्यायचं। सर्व बाजूनी भाकरी भाजून झाल्यानंतर भाकरी पलटी करून घ्यायची। बघा, काही न करता मस्त अशी टम्म भाकरी फुगलेली दिसत आहे। भाकरीचा सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।